नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। पहा, लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं असेल की मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी यांच्यामध्ये जो काही वादविवाद चालू आहे, या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे की इथं जे वाद लावणारे व्यक्ती आहेत ते व्यक्ती नाही आहेत समाजातील। मग ते ओबीसी समाजातील असेल किंवा मराठा समाजातील, या ठिकाणी वाद लावणारे व्यक्ती नाही आहेत, तर इतर दुसरेच जे काही पुढारी व्यक्ती आहेत ते या लोकांमध्ये वादविवाद निर्माण करतायत। कारण या ठिकाणी जर बघितलं, प्रत्येक राजकारणी व्यक्तीला असं वाटतं की माझाच मतदारसंघ, माझी सत्ता, माझं मंत्रीपद हे कायम टिकून राहावं। मग या ठिकाणी आपण त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाहीत, तर या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत। मग समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत, तर समाजामध्ये तेढ निर्माण अजून झालेला नाहीये, तर हे व्यक्ती मुद्दामून करतायत। प्रत्येकजण आपापल्या हक्कासाठी मोर्चे काढून आंदोलन करतायत। काहीच अडचण नाही, कारण या ठिकाणी भारतीय संविधानानेच त्यांना अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा, मोर्चे काढण्याचा, शासनाशी निदर्शने करण्याचा। फक्त विनाशस्त्र म्हणजे कुठल्याही प्रकारचे शांततेचा भंग झाला नाही पाहिजे, एवढीच अट आहे। मग भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण मोर्चे काढू शकत नाहीत का? आंदोलन करू शकत नाहीत का? करू शकतो। पण या ठिकाणी मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी काही 20 तारीख दिलेली आहे, आंतरवाली सराटीमधून पदयात्रा निघून मुंबईतील आझाद मैदानावर जाणार आहे। मग मुंबईतील आझाद मैदानावर जाणार आहे, तर या ठिकाणी मुंबईचेच एक सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे की मनोज जरांगे पाटील जर मोर्चा घेऊन मुंबईत आले तर सामाजिक तेढ निर्माण होईल। अरे, समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मनोज जरांगे पाटील नाही, तर या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे शांततेच्या मार्गाने मुंबईत येतात। आणि मुंबईमध्ये आल्यानंतर फक्त बाकीचे समाजाचे व्यक्ती आहेत, मराठा समाजाचे व्यक्तीच नाहीत का? त्या ठिकाणी मुंबईमध्ये आमरण उपोषण करणारे, म्हणजे तिथं त्या ठिकाणी शासनाची कुठल्या प्रकारचे नुकसान होणार आहे का, असं तुम्ही सांगितलं जाते। आता जर बघितलं, गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये किंवा दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये याचिका दाखल केली आहे की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आले तर शासकीय नुकसान होईल। अरे बाबा, शासकीय नुकसान कसं होईल? हे लोक का मराठा समाजातील काय असे दिसले का, अतिरेकी दिसले का, एखादे काय हल्लेखोर दिसलेत जेणेकरून उटकी शासनाचे नुकसान करेल? म्हणजे मराठा समाज काय एवढा घाणेरडा वाटतो का तुम्हाला? अरे, मराठा समाज आहे या ठिकाणी आतापर्यंत लढवाई म्हणून मराठा समाजाने खूप काही कार्य केलेलं आहे महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण भारतासाठी। मग मराठा समाजातील व्यक्तींना तुम्ही अशा प्रकारचे नावबोट गालबोट देऊन आम्ही सहन करणारे व्यक्ती नाही आहेत। मराठा समाजामधील प्रत्येक व्यक्ती सहन करणार नाही। मग सहन करणारे व्यक्ती असो ते कोणते असेल माहित नाही मला, सहन करणारे। इथं जर बघितलं, गोरगरिबांच्या लेकरासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी मनोज जरांगे पाटील झटतायत, म्हणून प्रत्येक गोरगरिबातला व्यक्ती हा मनोज जरांगे पाटला सोबत आहे। त्यांनी जर पुढाकार घेऊन या प्रकारचं आरक्षण मिळून नाही दिलं तर प्रत्येकाच्या आकांक्षा, आशा ह्या बुडीस जातील आणि इथून पुढे कोणताही व्यक्ती पुढे येणार नाही। कारण या ठिकाणी जर बघितलं, समोरचा व्यक्ती अजून मॅनेज झालेला नाही, तो मॅनेज होणार नाही। व्हायचा असेल तर आतापर्यंत झालाही असता, म्हणून लोकांचा विश्वास आहे त्या व्यक्तीवर, म्हणून एवढे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत। हेच काही जणांच्या डोळ्यात खुपतंय, हेच लोकांना चांगलं वाटत नाही की आता महाराष्ट्रामध्ये सर्वस्वी श्रेय फक्त मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटलालाच जाईल। हे काही जणांना वाटतंय की फक्त एकट्याच व्यक्तीला श्रेय जाईल। बाबा, श्रेय तुम्ही घ्या। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी प्रत्येक वेळेस म्हणतात की बाबा तुम्ही श्रेय घ्या, पण आरक्षण द्या। या ठिकाणी त्यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि स्वार्थापोटी लढणारे ते व्यक्तिमत्वच नाहीये। आणि इथं जर बघितलं, मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की हाच व्यक्ती आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतो। मग तुम्ही म्हणताय की मराठा आरक्षण भेटत नाही, मिळू शकत नाही। मग आता मला सांगा, आतापर्यंत ज्या व्यक्तीची आत्महत्या नाही तर हत्या म्हणतो मी, या ठिकाणी त्या व्यक्तीनं मराठा समाजाला आरक्षण मिळवलं नाही म्हणून त्यांचे जीव गेलेले आहेत, बलिदान दिलेलं आहे। त्यांचं बलिदान वाया जाऊ द्यायचे का? मग या ठिकाणी आरक्षण नाही भेटलं, मग त्यांचा जीव गेला का असा वाया? मग या सर्व ठिकाणी तुम्हाला आता ह्या गोष्टी कळतायत की मराठा समाजाला आरक्षण भेटू नये। का भेटू नये? तुम्ही म्हणतात की ह्याच्यातून भेटलं पाहिजे, त्याच्यातून भेटलं पाहिजे। मनोज जरांगे पाटलांनी थोडाफार अभ्यास केलेलाच असेल ना, की सर्वोच्च न्यायालयाला माहिती आहे की 50% वरती आरक्षण भेटू शकत नाही, म्हणून त्यांनी ती अट लावून धरलेली आहे ना। करा घटना दुरुस्ती। मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मान्य करतील त्यांच्या पद्धतीनं। मग इथं त्यांनी काहीतरी अभ्यास करून काही वाक्य वापरले असतील। मग या ठिकाणी तुम्ही याचिका दाखल करतायत, मग ते मुंबईचे हेमंत पाटील असतील किंवा गुणरत्न सदावर्ते असतील। मग मला सांगा, त्या ठिकाणी या मोर्चावरूनच जर सामाजिक तेढ निर्माण होत असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये आजपर्यंत झालेच नाहीत का कधी मोर्चे, आणि इथून पुढे कधी होणारच नाहीत का? मग इथून पुढे होणारे मोर्चे प्रत्येक वेळेस म्हणल्यानं जमते का? प्रत्येक व्यक्तीने याचिका दाखल केल्यानं जमते का इथं सामाजिक तेढ निर्माण होईल? तुम्ही करणार नाहीत का इथून पुढे मोर्चे? तुम्ही इथून पुढे आंदोलन करणार नाहीत का? म्हणजे मुंबई या ठिकाणी कधीच मोर्चे होणार नसेल असं लिखित द्या, चालेल की इथून पुढे इथं मुंबईमध्ये कुठल्याच प्रकारचा मोर्चा आणि आंदोलन निघणार नाहीत। अरे बाबा, भारतीय संविधानानेच अधिकार दिलेत ना,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानामध्ये मूलभूत हक्कामध्ये कलम 19 दिलेलं आहे, लोकांना भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकांना एकत्र जमण्याचा अधिकार आहे, लोकांना बाहेर फिरण्याचा अधिकार आहे, पण विनाशस्त्र, एवढीच अट आहे. म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. मग मला सांगा, हे मराठा समाज तिथं जाऊन काय नासधूस करणार आहे का सरकारचं काही नुकसान करणार आहे? शांततेच्याच मार्गाने जाऊन तिथं आंदोलन किंवा मोर्चा किंवा अमरण उपोषण जे काही आता चालू होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गोष्टी शासनाचा हस्तक्षेप होऊ नये. शासनानं उलट चांगल्या प्रकारे लोकांना सहकार्य केलं. लोक कशाला विनाकारण मला सांगा शासनाचे नुकसान करतील? या सर्व गोष्टी याचिका दाखल केली की लोकांच्या मनात तुमच्या विरोधात काहीतरी निर्माण होतंय. चांगल्या प्रकारचं शांततेचा मार्गाने चालू असणारं तुम्ही शांततेचा भंग करायला निर्माण होतात. मग इथं निर्माण करणारे व्यक्ती समोर येऊ जे काही येत नाहीत, मग दुसऱ्याला पाठवतात. तू जा याचिका दाखल कर. पुढं तर येऊ शकत नाहीत, समोर या ना. जे कोणी याचिकाकर्त्यांना पाठीमागून हात देत आहेत ते समोर या. मग कळल मराठा समाजाला की बाबा आरक्षण भेटत नाही, हे व्यक्ती म्हणाले आरक्षण भेटत नाही. मग आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उगीच शपथ खाल्ली का की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देतो म्हणून? मग या ठिकाणी त्यांना माहिती आहे भेटू शकतंय म्हणून तर त्यांनी शपथ घेतलेली असेल ना. मग छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांनी काय खोटी घेतली काय? आपण त्यांच्यावरचा अजून काही विश्वास उडाला नाही. देतील अशी अजूनही आशा आहे प्रत्येक मराठा समाजातील बांधवांना. मग या ठिकाणी प्रत्येक गोरगरिबातील व्यक्ती, गोरगरिबांच्या लेकरांचं चांगल्या प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा आहे. आणि तुम्हाला अजूनही सांगतो, प्रत्येक मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभे नाही राहिला तर आयुष्यात कधीच आरक्षण भेटत नाही, एवढं लिहून देतो. कारण भूतो न भविष्य अशा प्रकारचा एक व्यक्तिमत्व भेटले की जेणेकरून आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचा अजून मॅनेज झाला नाही आणि तो मॅनेज होणारही नाही. आतापर्यंत या ठिकाणी सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या आणि मनोज जरांगे पाटलांना इथून पुढे कोणी विरोध करू नये तीनदा सांगितल्या जात आहे. कारण तुम्हाला माहिती आहे जास्त प्रमाणामध्ये एखाद्या माणसाला जास्त डिवचिलं ना काय होतं इथं. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी विरोध करणारे करतील, पण मराठा समाजाने कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका. आपलं कार्य चालूच राहील मनोज जरांगे पाटलांच्या सोबत. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.